सोयाबीनची शेंगा आहेत आता या आपण सोलून झाल्यात। आता आपण याची आमटी बनवूया। हे सोयाबीन आता भाजून घेतले। आता आपण प्रथम तेल टाकूया, नंतर त्यात खलबत्त्यात कुटलेला लसूण घालूया म्हणजे आणखी त्याला चव येईल चांगली। घालूया थोडासा भाजला की त्याच्यात कांदा आता आपण याच्यात कांदा घालूया। आता आपण असा गरम मसाला टाकूया। आता आपण यामध्ये चटणी घातली। आता यामध्ये आपण सोयाबीन टाकूया, ते हलवून त्याच्यात पाणी मिक्स करूया। आता पाणी घालूया। यात आता कोथिंबीर टाकूया, नंतर आपण हे कच्चे शेंगदाण्याचे कूट घालूया, त्यामुळे टेस्ट छान येते। थोडं मीठ घालूया आता याच्यात। तर हे अशी सोयाबीनची आमटी तयार झाली आहे। तर आता आपण ही छानशी खाऊया।